नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत राऊंड नेक, खूप सिंपल, खूप साध्या पद्धतीनं आणि प्रोफेशनल पद्धतीनं. तर अगदी 5 मिनिटात आपण राऊंड नेक बनवणार आहोत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांचं राऊंड नेक व्यवस्थित येत नाही. एका साईडला गळा गोल येतो, एक साईडला असा थोडासा क्रॉस येतो आणि व्यवस्थित डीप नेक बनवताना फार प्रॉब्लेम येतात. असं बरेच जणांचा प्रॉब्लेम असतो. तर आज पूर्ण आपण राऊंड नेकमध्ये कोणकोणत्या गोष्टी बारकाईनं बघणं गरजेचं आहे आणि आपल्याला पसरून जर राऊंड नेक हवा असेल तर कशा पद्धतीनं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आणि उलटवून गळा कशा पद्धतीनं घ्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणीनं, स्किप करू नका, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या नक्की लक्षात येतील. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे. तर हे आहे अस्तरचा ब्लाऊज, हे वरचं कापड हे अस्तर आहे. तर बघू शकता इथून मी काय केलेलं आहे, इथून घेतलेलं आहे 2.5 इंच आणि तुम्ही बघू शकता खालच्या साईडला मी घेतलेला आहे 3 इंच. म्हणजे ज्यांना गळ्याची रुंदी खालच्या साईडला जास्त हवी आहे, म्हणजे पाठीचं खालचं साईड, तर त्यांनी रुंदीला खालीच्या साईडला जास्त घ्या, पण वरती कमी रुंदी घ्या. कारण काय होतं, वरती जर तुम्ही रुंदी जास्त ठेवली तर शोल्डर उतरण्याची दाट शक्यता असते. तर आत्ता आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर गळ्याची उंची तुम्ही बघू शकता मी घेतलेली आहे 11 इंच. तर आता व्यवस्थित असं मार्किंग तुम्ही करून घ्या. इथून घ्या तुम्ही 1 इंच आणि व्यवस्थित राऊंड शेप द्या त्याला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते. आणि ज्यांना गळा रुंदी कमी हवी आहे, जास्त पसरू नको आहे, तर खालच्या साईडला पण तुम्ही वरती जेवढं घेतलेलं असतंय ना तेवढंच ह्या साईडला पण तुम्ही तेवढंच मार्किंग करू शकता आणि तेवढंच मेजरमेंट घेऊ शकता. तर आता आपण काय करणार आहोत, पूर्ण ह्याच्यावरती आता ही आहे आपल्या ब्लाऊज पीसची सरळ बाजू आणि ही आहे आतली साईड. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण ह्याच्यावरती अस्तर पसरवून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व साईडनं बघा, कारण कुठे कमी जास्त वगैरे करू नका. गळा चुकायची दाट शक्यता असते, त्यामुळे शक्यतो व्यवस्थित ठेवून मगच स्टिचिंगला सुरुवात करा. त्याच्यानंतर बघू शकता पिन्स लावून घ्या, कारण पिन्स लावणं गरजेचं आहे. टीप मारताना आपलं कापड इकडं तिकडं सरकू शकतं, त्यामुळं पिन्स लावणं गरजेचं आहे. तर हे बघू शकता. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी जर गोंधळ होत असेल तर तुम्ही 1/2 इंच मार्किंग करून घ्या असं पूर्ण गळ्याला, आणि त्यानुसार मग तुम्ही टीप मारायला सुरुवात करा. म्हणजे तुमचं जे टिपेची जी रुंदी आहे ना ती एकसारखी येईल आणि गळ्याचं जे कमी जास्तपणा आहे तो होणार नाही. आता इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला मशीनवरती कशा पद्धतीनं आपण टीप मारून घेणार आहोत ते बघूया. तर आता आपण काय करणार आहोत, 1/2 इंच अंतर सोडून टीप मारून घेणार आहोत. एकसारखं अंतर येऊ देत, कमी जास्त नको. थोडं थोडं तुम्ही प्रॅक्टिस केला ना मैत्रिणीनं तर नक्कीच तुम्हाला एकसारखेपणा जमणार आहे. थोडेसे जे साधी साधी कापड असतात ना त्याच्यावरती तुम्ही ब्लाऊज पीसवर नक्की प्रॅक्टिस करा. तर इथपर्यंत तरी बघू शकता आपलं व्यवस्थित झालेलं आहे. टीप बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मी एकसारखी अशी मारून घेतलेली आहे, कुठेही कमी जास्तपणा केलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर हे बघू, आता काय करायचं आहे आपल्याला, राऊंड नेक येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. तर इथे बारीक बारीक कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपला राऊंड नेक प्रॉपर आणि प्रोफेशनल पद्धतीनं येईल. हे कट मारायला विसरू नका तुम्ही. एकसारखे म्हणजे टिपेच्या अलीकडं, टिपेच्या अगदी जवळ येऊ नका,
टिपेच्या अलीकडे असे तुम्ही छोटे छोटे कट्स मारून घ्या, जेणेकरून आपला राऊंड नेक ना अगदी परफेक्ट येतो. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण आता व्यवस्थित अगदी अस्तर व्यवस्थित करून घ्या. सगळ्या बाजूने व्यवस्थित. आधी तुम्हाला असं हे होत असेल टीप मारताना तर तुम्ही प्रेस करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि जरा थोडंसं ना व्यवस्थित असं आतल्या साईडला पूर्ण हाताने असं प्लेन करून घ्या, म्हणजे आपला जसा राऊंड नेक आहे तसा. तर आता आपण व्यवस्थित टीप मारून घ्यायला सुरुवात करूयात. एकसारखी व्यवस्थित टीप त्याच्यावरनं पण मारून घ्या. आणि कधीही गळे तयार करताना अजिबात गडबड वगैरे करू नका, ओढाताना अजिबात करू नका. शिस्तीत आणि व्यवस्थित आपला गळा तयार करा. कारण गळ्यावरती ब्लाऊजचं फिनिशिंग अवलंबून असतं. गळा जर व्यवस्थित नाही आला तर पूर्ण ब्लाऊज खराब दिसतो. तर बघू शकता किती परफेक्ट आणि किती व्यवस्थित आपला राऊंड नेक आलेला आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही हा गळा तयार झाल्यानंतर ज्या वेळेस म्हणजे आपण घालतो त्यावेळेस पूर्ण परफेक्ट असा छान शेप येतो आणि पूर्ण आपल्या पाठीला छान असा गळा बसतो. तर पूर्ण आपण आता टीप मारून घेऊया अस्तरला आणि मेन कापडाला. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही अस्तरचा ब्लाऊज कट करताना तर त्यावेळेस वरचं जे आपलं मेन कापड असतं ना ते जास्त ठेवा, म्हणजे कुठं कमी जास्त झालं तर ते कट करून टाका, पण अगदी कट्टी ठेवू नका. तर बघू शकता आता आपण हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण कटिंग करून घेऊया. जिथं जिथं जास्त आपलं झालेलं आहे ना ते कापड ते कट करून घ्या. तर बघू शकता किती परफेक्ट पद्धतीनं आपला हा राऊंड नेक तयार झालेला आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसतच असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही गोल गळा नक्की बनवू शकता. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या जर गोष्टी तुम्ही कटाक्षानं पाळल्या आणि त्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिला तर नक्कीच तुमचा राऊंड नेक परफेक्ट होणार आहे. खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुमच्या ब्लाऊजवरती अशी पद्धत ट्राय करा, तुमचा राऊंड नेक अगदी परफेक्ट येणार आहे. तर मैत्रिणींनो हा गळा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.